हा म्हणजे त्यांना हे विचारायचं की भावना म्हणजे काय. जेवण पूर्ण पृथ्वीवरचे लोक करतात, 800 कोटी लोक करतात, प्राणी पण करतात, जेवण म्हणून करतात. सात्विक कर्म करणारा आहे तो आहुती म्हणून करतो. त्याचं तात्पर्य असं आहे, मनुष्य हा आहे भावनेवर आधारित आहे. 2 प्रकार या ठिकाणी जीवन जगताना असतात. मीराबाई ज्ञान प्रधान नाहीये, भावना प्रधान, म्हणून ती प्रेम प्रधान. तुम्ही आम्ही बुद्धी प्रधान आहोत म्हणून प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाहतो, उत्पन्न पाहतो. हे दाखवल्यावर काय होईल, ते दाखवल्यावर काय होईल, हे केलं तर काय होईल, ही बुद्धी आहे. आणि बुद्धिवादी लोक भावनेला मानत नसतात, किंमत देत नसतात. त्यांच्या दृष्टीने या रोज मिळणाऱ्या वस्तू असतात, जगातल्या सगळ्या वस्तू. आणि जेव्हा आपण हिंदी पिक्चर पाहतो किंवा एक कथानक पाहतो, तिथं प्रेमाला महत्व दिलेलं असतं, ज्ञानाला महत्व दिलेलं असतं. म्हणजे पिक्चर सुद्धा ते चालतात जे प्रेमावर आधारित असतात, भावनेवरती. आणि भावनेवर आधारित असणारी माणसं बुद्धिवादी असतात. ते भावना दाखवतात पण बिझनेस करतात. हा जो संगम आहे हा चुकीचा आहे परमार्थामध्ये. म्हणून 2 शाखा पहिल्यापासून परमार्थामध्ये आहे. एक ज्ञान शाखा आहे, ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करतो, आणि एक भागवत भक्त आहे, ते देवावर प्रेम करतात, जाणण्याचा प्रयत्न करत नाही. जसं असशील तसं असशील, तुझ्या स्वरूपाशी मला काही देणे घेणं नाही. तुझा प्रत्येक क्षण मला दान केलेलं आहे, माझं संपूर्ण जीवन तुला अर्पण आहे, ही भावना आहे. या भावनेतून आहुती आहे. किती छान. अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नाला ब्रह्म मानणं इतकं सोपं नाही, हा भावनेचा विषय आहे. तुम्ही भाकरीच खाताय, चपाती खाताय, पण ते पूर्ण ब्रह्म आहे. त्यातून मला तृप्ती मिळाली पाहिजे, ते जेवण वेगळं. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधुनिक भाषेमध्ये, वारकऱ्याच्या पंक्ती जर तुम्ही बसला तर प्रेमाने जेवण केलं. वारकऱ्याची पंगत म्हणजे सामूहिक जेवण. आणि हेच बुद्धिवाद्यांनी केलं तर ती पार्टी होती. बरोबर, खरंय खरंय. दोघांचं समाधान वेगळं, पण पार्टीतलं जेवण वेगळं आणि वारकऱ्यांच्या संगतीतलं जे काही अन्न मिळतं ते प्रसाद होतं. अन्न एकच आहे, प्रेमामध्ये प्रसाद बनला जातो, पार्टी म्हटली जाते. दोघांच्या भावनेच्या आनंदात फरक आहे, भावनेमुळे. खरंय खरंय. म्हणजे एक भावना आहे ती किती वेगवेगळ्या प्रकारानं तुमच्यावर परिणाम करत असते. एक याच ओघाने जे आठवलं ते म्हणजे संत मीराबाईंना अनेक जण म्हणत असत की मिरे तू ईश्वराचं स्मरण कर, पण त्यांनी असं त्याच्यावरती उत्तर दिलं की मी एकही क्षण त्याला विसरत नाही, तर स्मरण कुठलं करू. तर हे पण एक वेगळीच बाजू आहे नाही का संत. प्रेमी विसरतच नसते. प्रेमळ हा व्यक्ती देवाला कधी विसरत. पण ते दोन्ही मार्ग महत्वाचे आहेत ना. प्रेमळ मार्गाला ज्ञान आपोआप शरण येतं. ज्ञानी माणसाला प्रेम मिळेल याची गॅरंटी, तो तसंच जाऊ शकतो बिना प्रेमाचं. म्हणून बुद्धिवादी माणसं शक्यतो निराश असतात, डिप्रेशन मध्ये जातात. प्रेमळला डिप्रेशनच येत नाही. अगदी खरं. शास्त्रीजी, नारायण शास्त्री यांनी विचारलेल्या या शंकेचं आपण खूप छान पद्धतीनं समाधान केलं. खूप खूप आभार व्यक्त करते.